श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण नोव्हेंबर या संपूर्ण महिन्याचे राशीफळ जाणून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे, कारण या व्हिडिओमध्ये विवाह योग आणि सर्व्हिस योग यांच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारा जो ताण होता आणि या गोष्टीचा जास्त विचार चिंतन झाल्यामुळे तुम्हाला जो मानसिक ताणतणाव जाणवला, तर या सर्व गोष्टींचा आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आनंदाची वार्ता प्राप्त झाल्यामुळे आनंद होणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावा. तुमची तुळ रास लग्नस्थानामध्ये गोचर पत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती कशी आहे याची माहिती जाणून घेऊयात. लग्नस्थानामध्ये मंगळ रवी, तुळ राशीमध्ये, वृश्चिक राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, सिंह राशीमध्ये शुक्र. 2 ऑक्टोबरला शुक्रदेव परिवर्तन करणार आहेत आणि कन्या राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. म्हणजेच कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतू अशा प्रकारे गोचर ग्रहांची स्थिती लाभली आहे. ग्रह परिवर्तन कधी होत आहे तेही जाणून घेऊयात. 2 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत जातील, 6 नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत जातील, 16 नोव्हेंबरला रवी वृश्चिक राशीत जातील, 16 नोव्हेंबरला मंगळदेव वृश्चिक राशीत जातील, 26 नोव्हेंबरला बुधदेव धनु राशीत जातील, 28 नोव्हेंबरला राहुदेव वक्री होणार आहेत मीन राशीतून आणि 28 नोव्हेंबरलाच केतुदेव वक्री होणार आहेत कन्या राशीतून. 29 नोव्हेंबरला शुक्रदेव कन्या राशीतलं गोचर संपवून तुळ राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. तर अशा प्रकारे ग्रहस्थिती लाभलेली आहे. मग याचा तुमच्या या संपूर्ण महिनाभरातील जीवनावरती, जीवनशैलीवरती आणि तुमच्या आत्मविश्वासावरती कसा परिणाम होऊ शकतो हे सर्वप्रथम आपण प्रथम स्थानावरनं जाणून घेणार आहोत. लग्नस्थान प्रथम स्थान म्हणून ओळखलं जाणारं निसर्ग कुंडलीतलं पहिलं घर, या स्थानाचे मालक शुक्रदेव हे सध्या स्थितीमध्ये 2 नोव्हेंबरपासून कन्या राशीत गेल्यामुळे, म्हणजेच त्यांच्या नीच राशीत गेल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये थोडासा आत्मविश्वास कमी झालेला, कोणतेही काम करताना मन न लागणं किंवा ते काम करताना थोड्याशा अडचणी निर्माण करून झाल्यासारखं वाटणं किंवा होणं, अशा काहीशा अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. तर यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी एक विशेष उपाय सांगणार आहे, तो तुम्ही जरूर करा. म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्राप्त होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकेल. दुसरं घर हे धनस्थान म्हणून ओळखलं जातं, धनवृद्धिंगत होणारं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानाचे मालक मंगळदेव हे सध्या स्थितीमध्ये लग्नस्थानामध्ये विराजमान आहेत. मंगळदेव हे शुक्राच्या राशीमध्ये शत्रू राशीमध्ये गेल्यामुळे थोड्याफार प्रमाणात तुम्हाला खर्चाला सामोरं जावं लागणार आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत धन संचय न होणं, नेत्र वाणी या संदर्भातील विकार थोड्याफार प्रमाणात जाणवणं, असे काहीसे अशुभ परिणामसुद्धा प्राप्त होऊ शकतात. परंतु 16 नोव्हेंबरनंतर मात्र शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल किंवा तुम्हाला नाविन्याने एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही बँकेत लोनसाठी अप्लाय करणार असाल तर नक्कीच 16 नोव्हेंबरनंतर करू शकता. तुम्हाला त्यामध्ये सुद्धा यश प्राप्त होऊ शकेल. यानंतर पत्रिकेतील तिसरं घर म्हणजेच पराक्रम आणि परिश्रम स्थान, या स्थानावरनं आपण जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं परिश्रमाचं किंवा यश संपादन करून घेऊ शकणार आहोत किंवा कीर्तिप्रसिद्धी योग आहेत का हेही जाणून घेतो आणि त्याचबरोबर भावंडांचं सौख्यही प्राप्त होईल का याची माहिती घेत असतो. तर या तृतीय स्थानाचे मालक गुरुदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम स्थानामध्ये मेष राशीमध्ये विराजमान आहेत. गुरुदेवांची मेष राशीमध्ये असणारं सप्तम स्थानातलं गोचर हे तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला थोडेसे परिश्रम नक्कीच पडतील, कारण तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये मंगळदेवांची सप्तम दृष्टी गुरुदेवांवर आल्यामुळे परिश्रमाला सामोरे जावं लागणार आहे. परंतु परिश्रमातनं यश कीर्ती प्राप्त नक्कीच होणार आहे. पत्रिकेतील चौथं घर म्हणजेच वाहन वास्तूचं सौख्य ज्यावरून पाहिलं जातं, मातृसौख्य पाहिलं जातं, त्या चौथ्या घराचे मालक शनिदेव हे सध्या स्थितीमध्ये वक्रदृष्टीमध्ये आहेत. वक्र स्वरूपात असल्यामुळे 4 नोव्हेंबर नंतर मात्र तुम्हाला ते सुख प्राप्त करून देण्यासाठी बांधील राहतील.
शनिदेव सध्या स्थितीमध्ये मार्गी 4 तारखेनंतर होणार आहेत. 4 तारखेनंतर तुम्हाला वास्तूचं, वाहनाचं सौख्य प्राप्त होईल. वास्तू घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ग्रहमान चांगल्या प्रकारचं प्राप्त होत आहे. याचबरोबर पैशाच्या काही अडचणी होत्या आणि त्यामुळे तुमचा वास्तू घडून येत नव्हती किंवा वाहन खरेदी करू शकत नव्हता, तर त्याही अडचणी तुम्हाला 16 नोव्हेंबरनंतर मार्गी लागलेल्या दिसतील. म्हणजेच तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य आणि त्याचबरोबर मातृसौख्यसुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं या नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 तारखेनंतर प्राप्त होऊ शकेल. 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे ग्रहमान शुभ लागण्यास सुरुवात होऊ शकेल. यानंतर पंचमस्थानाकडे वळूयात. पंचमस्थानावर आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. पंचमस्थानाचे अधिपती शनी महाराज हे त्याच ठिकाणी मार्गी स्वरूपात त्यांचं गोचर सुरू करत आहेत. 4 नोव्हेंबरनंतर तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, प्रेमसंबंधामध्ये एक चांगला सलोखा निर्माण झालेला दिसून येईल. त्याचबरोबर तुम्ही एकमेकांना समजून घेऊन तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहात. याचबरोबर संततीचं सौख्य हे मध्यम स्वरूपात राहील. तुमच्या मुलांची काळजी, चिंता आणि त्यांच्या अभ्यासाची किंवा त्यांच्या प्रकृतीची काळजी, चिंता जर तुम्हाला वाटत होती तीही कमी प्रमाणात झालेली दिसून येईल. याबरोबरच या स्थानावरनं आपण सगळ्यात महत्त्वातलं, जीवनातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे शिक्षण हे या स्थानावरून पाहिलं जातं. शिक्षण स्थानाचे अधिपती जेव्हा मार्गी स्वरूपात त्या स्थानात येतील त्यावेळेस इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा 1ली ते 10वी बालवर्गातील विद्यार्थी वर्ग यांनासुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहणार आहे. याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक वृंदांना आणि त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाला सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं ग्रहमान प्राप्त करून देणारा हा नोव्हेंबर महिना ठरणार आहे. याचबरोबर षष्ठस्थानाकडे वळूया. षष्ठस्थानावरनं रोग, हितशत्रू आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय आणि राजकारण या सर्व संदर्भात विचार केला जातो. या स्थानाचे अधिपती गुरु महाराज हे सप्तम भावामध्ये विराजमान आहेत. सप्तम स्थानातून ते तुम्हाला भरभरून सुख प्राप्त करून देत आहेत. परंतु षष्ठ स्थानामध्ये राहुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे. 30 ऑक्टोबरपासून राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानात आलेले आहेत. त्यामुळे राहुदेव तुम्हाला राजकारणामध्ये उत्तम प्रकारचं यश प्राप्त करून देतील आणि त्याचबरोबर रोग, हितशत्रूंचा थोडासा त्रास तुम्हाला जाणवू शकेल. यासाठी विशिष्ट उपासना मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ती तुम्ही जरूर करावी. यानंतर सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तम स्थानावरनं आपण तुमच्या जोडदाराचं सौख्य आणि त्याचबरोबर विवाह योग या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्याचबरोबर भागीदारीचे व्यापार, व्यवसाय करावेत की नाही याचा विचार केला जातो. सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव हे तुळ राशीमधून गोचर करत आहेत. लग्नस्थानात मंगळदेव आणि सप्तम स्थानात गुरुदेव यामुळे नक्कीच तुम्हाला विवाहाच्या कार्याचे संकेत, शुभ संकेत या महिन्याभरामध्ये प्राप्त होऊ शकतील. याचबरोबर विवाहाच्या कार्याला गतीसुद्धा प्राप्त होणार आहे. तुम्ही विवाहासाठी स्थळ पाहू इच्छिता किंवा पत्रिकेमधील अनंत अडचणींमुळे तुमचा विवाह योग जुळून येत नव्हता, असेही काहींचे प्रश्न असतात. तर यासाठी सुद्धा आता तुम्हाला चिंता किंवा त्या गोष्टीमुळे जो टेन्शन येत होतं ते टेन्शन आता कमी होणार आहे. कारण विवाह योग जुळून येण्याचा कालावधी तुम्हाला याच महिन्यामध्ये लाभत आहे. याबरोबरच भागीदारीचे व्यवसायसुद्धा सुस्थितीमध्ये उत्तमरित्या तुमचे चालू राहतील. याबरोबरच अष्टमस्थानाचा विचार केला असता अष्टमस्थानाचे अधिपती शुक्रदेव हे व्ययस्थानात गेलेले आहेत. त्रिकस्थानाचे मालक त्रिकस्थानात अत्यंत शुभ असतात, परंतु ते नीच राशीत गेल्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अचानक जी तुमची कामे, एखादं थांबणं, एखाद्या कामामध्ये अपयश येणं अशासुद्धा अशुभ गोष्टी घडू शकतात. त्यासाठी सुद्धा उपाय मी या व्हिडिओच्या शेवटी देत आहे. नोकरीमध्ये किरकोळ प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात. नोकरीमध्ये बदली होणं, नवीन ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचा जॉब लागणं असे शुभ परिणामसुद्धा प्राप्त होऊ शकतात. याचबरोबर बढती मिळणं असेही शुभ परिणाम तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये जाणवू शकतील. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता नाविन्याने सुरू केलेला एखादा व्यापार असेल तर त्या व्यापारामध्ये 6 नोव्हेंबरपर्यंत अडचणी येऊ शकतील, परंतु 6 नोव्हेंबरनंतर तुमचा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या सुरू राहील. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश रविदेव हे तूळ राशीमध्ये, नीच राशीमध्ये, लग्नस्थानामध्ये विराजमान आहेत. या महिन्याच्या 16 तारखेनंतर मात्र तुम्हाला नक्कीच उद्योग, व्यवसाय
आणि यामधून लाभ प्राप्त झालेला दिसून येईल. 16 नोव्हेंबरपर्यंत खर्चाचं प्रमाण वाढू शकतं, कारण शुक्रदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानामध्ये नीच राशीमध्ये केतुयुक्त विराजमान आहे. त्यामुळे पैसा हा मोठ्या स्वरूपात खर्चही होऊ शकतो. विवाहाच्या कार्यासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा खर्च होऊ शकतो. हा पैसा अपव्यय म्हणूनच खर्च होईल असं नाही. आता सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासना. उपासनेकडे वळूयात. उपासना करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणामध्ये उत्तम यश येण्यासाठी मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर विवाहाचं कार्य उत्तम रीतीने घडून येण्यासाठी गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. अचानक लाभप्राप्ती व्हावी, जीवनामध्ये यशप्राप्ती व्हावी यासाठी ह्रीं श्रीं क्लीं नमस्ते महालक्ष्मी देव्ये नमः हा जप 27 वेळा करायचा आहे. आज आपण तूळ राशीच्या जातकांना नोव्हेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये कोणते शुभ कार्य घडणार आहे आणि कसे याची सर्व संदर्भातली माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुमचे काही अडचणी असतील आणि त्या अडचणींवर मार्गदर्शन करून हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.